भारतात चित्रपटांची वेळ हे काही नवीन नाही, मग तो बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड. पण आत्ताच्या परिस्थितीत सगळ्यात जास्त चालणारा आणि आवडणारे चित्रपट साऊथ इंडस्ट्रीचे. साऊथ इंडियन चित्रपटांनी सगळ्यांनाच वेळ लावले आहे आणि यातच प्रत्येक हिरोचे वेगवेगळे फॅन क्लब तयार झाले आहेत. अशातच कन्नड अभिनेता दर्शन हा सध्या देशभरात चर्चेत आला आहे. कारण असे की त्याने त्याच्याच चाहत्याची सुपारी देऊन हत्या केली, तेही त्याच्याच फॅन क्लबच्या मदतीने. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव रेणुका स्वामी. सरळ आणि साधा मुलगा, पोटापाण्यासाठी एका मेडिकलवर दिवसभर काम करणारा, पण दर्शनचा कट्टर चाहता. मग असे काय झाले की दर्शनने त्याच्याच चाहत्याला मारायची सुपारी दिली? सकाळ सकाळी पोलीस स्टेशनचा फोन वाजला. एक डिलिव्हरी बॉय घाबरल्या आवाजाने बोलू लागला. पोलिसांनी लगेच व्हॅन काढली आणि घटनास्थळावर पोहोचले. एका नाल्यात एक डेड बॉडी पडलेली होती. पोलिसांनी डेड बॉडी ताब्यात घेतली आणि तपास सुरू झाला. पण तपास करण्याआधीच 2 व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये आले आणि आम्हीच या व्यक्तीचा म्हणजेच रेणुका स्वामीचा खून केला अशी कबुली दिली. आमच्यात पैशांमुळे थोडे वाद सुरू होते, म्हणूनच आम्ही याचा खून केला आणि मॅटर इथेच सॉल्व्ह झाला. पण पोलिसांना हे काही पचले नाही. त्यांनी आपला तपास सुरूच ठेवला आणि या तपासातच रेणुका स्वामीची जेथे हत्या करण्यात आली होती तेथेच एक लाल रंगाची थार दिसली आणि इथून कहाणीत ट्विस्ट आला. ती थार होती कन्नड ॲक्टर दर्शन याची आणि उलगडा लागला. पोलिसांनी दर्शनला उचलले आणि खून आम्हीच केला अशी कबुली, तसेच खून करण्यासाठी दर्शनने या दोघांना तसेच इतरांना 30 लाख रुपये दिल्याचे समोर आले. पण हत्या झाली का? दर्शनच्या पर्सनल लाईफमध्ये जानेवारीत एक वेगळेच कांड झाले. दर्शनचे लग्न 2003 साली विजयालक्ष्मी यांच्यासोबत झाले होते, परंतु 2011मध्ये विजयालक्ष्मी हिने दर्शनवर मानहानीचा आरोप लावला आणि या सगळ्या प्रकरणात दर्शन जेलही भोगून आला आणि नवरा बायको वेगळे राहायला लागले. यानंतर दर्शनच्या आयुष्यात आली पवित्रा गौडा. त्यांची चांगलीच जवळीक वाढली. पण जानेवारी 2024मध्ये दर्शनच्या पत्नीने म्हणजेच महालक्ष्मीने दर्शन, ती व तिच्या मुलासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि हेच पाहून पवित्रा गौडा हिनेही दर्शन व तिचे असलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आणि लिहिले, इट्स बीन अ 10 year ऑफ आवर रिलेशनशिप. म्हणजेच आमच्या नात्याला 10 वर्षे पूर्ण झाली. आणि इथूनच सुरू झाला दर्शनच्या फॅनचा राडा. रेणुका स्वामी दर्शनचा चांगलाच कट्टर फॅन होता. पवित्रा गौडा हिने टाकलेली पोस्ट त्याला काही सहन झाली नाही. त्याला वाटले दर्शनच्या घरात पवित्रामुळेच कांड झाले. आपल्या आवडत्या हिरोचे आयुष्य पवित्रामुळेच खराब झाले. रेणुका स्वामीने पवित्रा गौडा हिच्या इंस्टाग्राम पोस्टवर घाणेरड्या कमेंट करण्यास सुरुवात केली. कधी तिला शिव्या द्यायचा तर कधी धमकी द्यायचा. हे सगळं पाहून पवित्राने ही गोष्ट दर्शनच्या कानी घातली आणि मग ते सगळं पाहून दर्शनचे डोकं भिनकलं आणि त्याने त्याचा तपास सुरू केला. दर्शनने हे काम सोपले राघवेंद्रला. राघवेंद्र हा दर्शन फॅन असोसिएशनचा अध्यक्ष. राघवेंद्रनी लगेच हातपाय हलवण्यास सुरुवात केली. आपल्या फॅन असोसिएशन टीममधील आणखी 12 लोकांना घेऊन राघवेंद्रनी रेणुका स्वामीला त्याच्या घराबाहेरून उचलले आणि तेथून 210 किलोमीटरवर असलेल्या RR नगर येथील एका शेडमध्ये त्याला कोंडले आणि त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. रेणुका स्वामीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार हत्येपूर्वी रेणुका स्वामीला इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला. या पठ्ठ्यांनी त्याला इलेक्ट्रिक शॉक देण्यासाठी एक खास उपकरणच तयार करून घेतले होते. डॉक्टरांना त्याच्या शरीरावर गरम लोखंडी रॉडने चटके दिल्याच्या खुणाही आढळून आल्या. याशिवाय त्याचे नाक आणि जीभही कापण्यात आली असून जबडा तुटून वेगळा करण्यात आला होता. त्याची असंख्य हाडे तुटलेली होती. कवटीवरही फ्रॅक्चरच्या अनेक खुणा. आणि हा सगळा प्रकार होत असताना दर्शनही त्यांच्यात सामील होता. त्यानेच
त्याच्या डोक्यात वार केल्याचे समोर येत आहे. आणि यावेळी दर्शनसह पवित्राही तेथे उपस्थित होती. लोकांनी आपली रील लाईफ व रिअल लाईफ यामधील वेगळेपणा ओळखला पाहिजे. आपल्या हिरोलाच आपले सर्व काही न मानता सत्य परिस्थितीवर लक्ष देऊन चालले पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्की कळवा.